एवढ्या दिवसात आमचा कोणाचं लक्षसुद्धा गेलं नाही. पण तिथे केळीच्या झाडावरती घड तयार झालेला होता केळीचा. त्याला पिशवी घालण्यासाठी म्हणून आम्ही तिथे गेलो. कारण जर माकडांचं लक्ष गेला तर सर्वच्या सर्व ती केळी संपवून टाकतील. म्हणून ती एकदा त्यांना पिशवी घातली की त्यांना दिसणार तरी नाहीत आणि त्यावरती केळफूलसुद्धा भेटलं. तर म्हटलं केळफुलाची भाजी करता येईल. पण केळफूल तर छोटं होतं, पण ठीक आहे चालेल. तसं बघितलं तर ही केळीची झाडं आमची नाहीत, आमच्या शेजाऱ्यांची आहेत. पण शेजारीची पूर्ण फॅमिली मुंबईला असल्यामुळे इथे देखभालीसाठी कोण नसतं. तर आता आमचं बाजूलाच घर असल्यामुळे तर म्हटलं त्याला आपण जाऊन पिशवी घालूया. म्हणजे जर ते आलेच तर त्यांना ती केळी खायला तरी मिळतात. आणि कसं आहे की आपण शेजारी राहतो म्हणजे शेजारधर्म पाळायचाच असतो. कसं आहे त्यामुळेच आपले नातेसंबंध टिकून राहतात. आणि तसंही आता वेळ होता, तर वेळ आहे म्हटलं तर हे काम करून घेऊया. कारण वेळ नसेल तर मग हे काम तसंच राहतं आणि मग माकडं आली तर मग ते उच्छाद म्हणतील आणि पूर्ण केळी खाऊन टाकतील. तर त्यामुळे संध्याकाळी काकांना सुद्धा बोलावलं होतं. कारण आमची 2-3 नारळाची झाडं आहेत. तर त्यावरती नारळ पाडायचे होते. तर त्यासाठी आज त्यांना बोलावलं होतं. तर त्यांच्याकडे वेळसुद्धा नव्हता. तरी ते वेळात वेळ काढून आज ते आज इथे आलेत. तर आणि बऱ्याच दिवसापासून आम्हाला नारळ पाडायचे होते. कारण एक नारळ पडत होता. वरती नारळ सुकले होते, तयार झालेले होते नारळ. ते पाडण्यासाठी कोण भेटत नव्हता. आणि कसं आहे माहिती आहे, एक नारळाचं झाड आहे ना, आपलं एक अख्खं कुटुंब पोसतं हे म्हणतात ते खरं. नारळाच्या झाडावर चढणं म्हणजे खाऊ नये, ते सुद्धा एक जोखमीचं काम आहे आणि कौशल्याचं काम आहे. त्यामुळे ते सगळ्यांनाच काम जमतं असं नाही आहे. आणि हे नारळ आमच्या स्वतःचं असल्यामुळे आम्हाला विकत घ्यायची सुद्धा गरज नाही आणि आम्ही विकतसुद्धा नाही. आम्हाला पूर्ण आणि आपल्या कोकणात नारळाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. विशेषतः आपल्या तळ कोकणात, सिंधुदुर्गात तुम्हाला नारळाची झाडं भरपूर दिसतील. प्रत्येकाच्या घरोघरी तुम्हाला एकतरी नारळाचं झाड दिसणार. बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.